शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारले पिकात डॉक्टर किसानकडे प्लॉट दिल्यानंतर 9 जाळ्यापासून 60 जाळ्यापर्यंत शेतकरी कसा गेला त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी वाढलेल्या थंडीमध्ये सातत्याने थंडी वाढते, त्याच्या अगोदर पाऊस होता, अशा वेळेस आपला व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे की डॉक्टर किसानकडे शेतकऱ्याने प्लॉट दिल्यानंतर 9 जाळ्यापासून 60 जाळ्यापर्यंत शेतकरी 700 जाळ्यात कसा गेला त्या संदर्भामध्ये व्हिडिओ बघत असताना शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि तुम्हाला देखील 10 जाळ्यांपासून 30 जाळ्या 40 जाळ्या कशा उत्पादन घ्यायचं त्या संदर्भात मी मार्गदर्शन करणारच आहे. तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहे. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. माझे नाव बाजीराव विश्वनाथ पाटील. माझा फोन नंबर आहे 73 87 19 19 79. मी 29 जुलैला कारल्याची लागवड केलेली होती. बर 2 महिने मी स्वतः त्याचं पावडरी वगैरे मारल्या, पण त्यामधून मला फक्त 10 जाळ्या, जास्तीत जास्त 10 जाळ्यांचं उत्पादन निघालं 700 झाडांमध्ये. 700 जाळ्यांमध्ये. त्यानंतर पण डॉक्टर किसानचे मी युट्यूबवर शेड्यूल बघायचो. बर बर शेड्यूल बघून असं वाटलं सरांना आपण प्लॉट द्यावा बुवा. मी प्लॉट दिल्यानंतर सरांच्या थेअरी मी ऑब्झर्व करायला सुरुवात केली किंवा मी पावडर मारायला सुरुवात केली. पावडर मारल्यानंतर मला पहिल्यांदा 16 जाळ्या भेटल्या. 16 नंतर 32 जाळ्या झाल्या. 32 नंतर 40 जाळ्या झाल्या. त्याच्यानंतर कंटिन्यू 60 जाळी चालली. पण आता एवढ्या 20 एक दिवसाच्या पावसामुळे थोडं प्रमाण कमी झालं जाळ्यांचं. एकंदरीत म्हणजे तुम्ही जो युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ बघितले त्यानंतर आमच्या ऑफिसला संपर्क केला केला. हां. आणि तिथं जी रितसर 1500 रुपये फी ती भरली, ती भरली. आलेलं वेळापत्रक फॉलो करत गेले. हो. मग 10च्या 20 झाल्या, 20च्या 32 झाल्या, 32च्या 40 झाल्या, 60 झाल्या. आता सध्या या म्हणजे थंडीच्या वातावरणामध्ये आणि 29 जुलैचा प्लॉट आहे. आज आपण डिसेंबर मध्ये व्हिडिओ घेतोय. बरोबर. आता सध्या किती कॅरेट मिळत आहे? 20 ते 22 कॅरेट चालतंय आता सध्या. चालतंय 700 झाडांमध्ये. 700 झाडांमध्ये. आता आपण या बाजूला फळांची संख्या बघतोय, अशी किपिंग क्वालिटी. काल आज कधी तोडा झाला होता? उद्या तोडा आहे आता. उद्या तोडा आहे का? हो. याच्या 5 अगोदर दिवस. कधी तोडा झाला? 5 दिवस म्हणजे 3 दिवस अगोदर तोडा झाला होता. किती कॅरेटचा झाला? तो 22 कॅरेटचा. 22 कॅरेटचा 22 झाला. कॅरेट. 730 झाड आहे. 730 म्हणजे आपण 700च पकडू 700. थोडक्यात. हो, हो. आपण खाली या ठिकाणी क्रिम्सन व्हरायटीची पण ग्राफ्टिंगची लागवड लागवड केलेली केली. आहे. त्याचं पण आपल्याला काम करायचंय आणि कारल्याबरोबर त्याचं पण संगोपन व्यवस्थित होतंय. हो, बरोबर. एकंदरीत तुम्हाला एकच प्रश्न विचारेल की आपला व्हिडिओचा विषय जरी आहे की 9 कॅरेट पासून 60 कॅरेट पर्यंत कारल्या पिकामध्ये शेतकरी कसा गेला, हा आपला व्हिडिओचा विषय आहे. बरोबर आहे. पण एकंदरीत तुम्ही लावलेलं समजा द्राक्षाचं जे ग्राफ्टिंग हुंडी आहे आणि कारल्याचं व्यवस्थापन करत असताना कारल्या पिकामध्ये ज्या काही फवारण्या होत्या, जे अन्नद्रव्य व्यवस्थापन होतं, त्याच्यामुळे तुम्हाला द्राक्षाच्या ग्राफ्टिंगला काय फायदा होतो? भरपूर फायदा झाला. मला ग्राफ्टिंगसाठी पावडर पण कमी मारावं लागते आणि आता मी झाडं लावलेले त्या झाडांनी शेंडा सुद्धा धरायला सुरुवात केली. लगेच शेंडा लगेच धरायला. शेंडा, कारण खाली जे खत दिलेलं आहे ते त्याला पण भेटतंय आता. हो, म्हणजे जे कारल्याला आपण व्यवस्थापन करतो 6 ते 7 दिवसामध्ये त्यांनी खतांची पकड धरून घेतलेली आहे. ते फायदा शेतकरी बरोबर. आणि आपल्याला समजा फेब्रुवारी एंडिंगला आपल्याला रिकट करायचं आहे करायचं. बरोबर आहे. आणि त्यावेळेस आपण कारले अजून आपल्याला 2 महिने चालवायचे. हां. जे मिळेल ते 20-22 कॅरेट असेल किंवा तुमचं पहिल्यासारखे 9-10 कॅरेट असतील, ते जे मिळवत राहत आपण ते मिळवत राहू. हो. पण फक्त मला एकच प्रश्न विचारायचा आहे शेतकऱ्यांना सल्ला देण्याच्या अगोदर की एकंदरीत युट्यूबच्या माध्यमातून बघून आणि तो विश्वास ठेवून तुम्ही जे डॉक्टर किसानकडं कारल्याचा प्लॉट रजिस्टर केला, जी फी भरली आणि त्यानंतर आलेलं वेळापत्रक फॉलो करत गेले, त्याबद्दल म्हणजे एकंदरीत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही जे बघितलेले व्हिडिओ आहे की मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये कारला असेल, दुधी असेल, द्राक्ष असेल, टोमॅटो असेल, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल आणि उत्पादनात वाढ कशी करता येईल. ते सगळे व्हिडिओ बघून तुम्ही तो विश्वास ठेवून जी काही रीतसर फी आहे ती भरून आतापर्यंत तुम्ही वेळापत्रक फॉलो करत आले. मग त्याचा तुम्हाला काय बेनिफिट झाला आणि तो खरा होता का खोटा होता? नाही, बेनिफिट खूप झाला. कारण माझं उत्पन्न वाढलं. दुसरं एक असं आणि खर्च एवढा नाहीये. खर्च काय म्हणजे उत्पन्नाच्या तुलनेने खर्च नाही एवढा. म्हणजे ठीक आहे, बाजारभाव आता कारल्याला खूप चांगले आहे. पण जरी बाजारभाव कमी असले तरी आपला उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल हे हो, हो. सातत्याने मी सांगत असतो. आता सध्या मित्रांनो आपल्याला या थंडीच्या दिवसामध्ये वेलवर्गीय पिकांमध्ये सातत्याने उत्पादन घटत राहणार थंडीच्या दिवसामध्ये आणि तिथं उत्पादन घटत असताना बाजारभाव जास्त मिळतील. मग आपल्या उत्पादनात वाढ करत असताना आपला उत्पादन खर्च कमी ठेवायचा आहे. मग त्यासाठी आपण असा जर प्लॉट असेल तुमचा
की जिथं तुम्ही ग्राफ्टिंगची हुंडी लावलेली असेल, काही शेतकऱ्यांनी कारल्याची आत्ता नुकतीच महिन्यापूर्वी लागवड केली असेल, त्या शेतकऱ्यांसाठी देखील खूप महत्त्वाचा सल्ला देत असताना या संदर्भामध्ये नीट 2-3 गोष्टी लक्षात घ्या. तिथं आपल्याला काय करायचं, या वाढलेल्या थंडीमध्ये डाउनी मिल्ड्यू येत नाही, पावडरी मिल्ड्यू येतो. म्हणजे भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो, थ्रिप्सचा प्रादुर्भाव होतो, लाल कोळीचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची फवारणी सांगतो. पहिली फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे मिरॅज 100 मिली, ओरिंडिस अल्ट्रा 140 मिली, सिमोडिस 200 मिली, तिन्ही एकत्र घ्या आणि पुढच्या 10-12 दिवस कुठल्याही चांगल्या बुरशीनाशकाची आणि कीटकनाशकची फवारणी करायची गरज येणार नाही. ही फवारणी झाली 200 लिटरला मिरॅज 100 मिली, सिमोडिस 200 मिली, ओरिंडिस अल्ट्रा 140 मिली, डाउनी असेल, भुरी असेल, करपा असेल, जांतो असेल, या सगळ्यांवर प्रभावी नियंत्रण आणि लाल कोळी असेल, तुमचा त्या ठिकाणी थ्रिप्स असेल, तुमचा जस्टेड असेल, पिवळा कोळी असेल, या सगळ्यांवर काम करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्हमध्ये ही फवारणी काम करेल. आणि त्यानंतर 2-3 दिवस जाऊ द्या. फुलांची संख्या वाढवायची, कळीची संख्या वाढवायची, त्यासाठी तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून, ठिबक सिंचनच्या माध्यमातून एकरी तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 5 किलो 0-60-20, 1 किलो बोरान आणि 500 ग्रॅम चिलिटेड कॅल्शियम हे ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जी फवारणी मी तुम्हाला सांगितली, तिथून 3 ते 4 दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची. 200 लिटर पाण्याला ताक 5 लिटर, गूळ 2 किलो, दालचिनी पावडर 100 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम अशी फवारणी करून घ्या. त्यानंतर परत एकदा तुम्हाला भुरी आणि डावणी या दोघांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून किंवा आल्यानंतर तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची आहे. अगदी साधी फवारणी, कुमानेल 500 मिली, स्कोर 100 मिली. ही फवारणी झाली. कळ्यांची संख्या तुम्हाला जास्त दिसायला लागली, आता कळीची वाढ तुम्हाला त्या ठिकाणी करायची, कळीची लांबी त्या ठिकाणी मिळवायची. मग अशा वेळेस तुम्हाला 200 लिटर पाण्याला वेगो मास्टर 500 मिली, टेक्केल 500 मिली, बोरान 100 ग्रॅम असा एक स्प्रे करा. आणि त्यानंतर जे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन तुम्ही दिलं, मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ते ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं. एकरी 1 लिटर प्लॅटिनम, त्या ठिकाणी 5 किलो 0-60-20, 1 किलो बोरान आणि त्याच्यासोबत साधारणतः 500 ग्रॅम चिलिटेड कॅल्शियम तुम्ही दिलं. 5 किलो 13-0-45चा वापर करू शकतात, 5 किलो 11-44-11चा वापर करू शकतात, 0-60-20चा वापर करू शकतात, 0-55-18चा वापर करू शकतात. कुठलंही एक अन्नद्रव्य त्या ठिकाणी घ्या. त्यानंतर कुमानेल स्कोरचा स्प्रे झाला. पहिला स्प्रे तुम्ही खूप प्रभावी स्प्रे आहे, तो स्प्रे खूप महत्त्वाचा आहे. तिथं तुम्हाला ओरिंडिस अल्ट्रा 140 मिली, सिमोडिस 200 मिली, मिराविड्यू 100 मिली, थोडासा खर्च जास्त होईल, परंतु पुढच्या 10-15 दिवसामध्ये जास्त महागड्या फवारण्या न करता आपलं उत्पादन आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी 100% आपल्या हातात येईल. आणि ज्या शेतकऱ्यांनी ग्राफ्टिंग किंवा रिकटचे प्लॉट असतील, वरती कारले असतील, वरती दुधी असेल, वरती कुठलंही वेलवर्गीय पीक असेल, त्या शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. परत एकदा बाळासाहेब तुमच्याकडे येतो. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की आज ठीक आहे, 9 कॅरेटपासून तुम्ही 18 मिळवले, 32 मिळवले, 60 मिळवले, परत 20-22 कॅरेटवर आले. पण एकंदरीत जे सुरुवातीला तुम्ही 29 जुलैला लागवड केली आणि 2 महिन्यानंतर डॉक्टर किसानकडे प्लॉट दिल्यानंतर जे काही वेळापत्रक येत गेलं आणि त्या वेळापत्रकाचा फायदा तुम्हाला कितपत झाला, एका वाक्यात तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? नाही, तुमच्या वेळापत्रकाचा शेड्यूलचा फायदा 100% झाला. 100% असा आहे का 2 जाळ्यांचा खर्च आहे पावडरीचा आणि बाकीचं उत्पन्न सगळं आपल्यावालं आहे. पण ज्यावेळेस मार्केट नसतं त्यावेळेस काय करा? आणि त्यावेळेस ठीक आहे, आता मार्केटच त्याला काय करणार आहे. उत्पन्न मग- कमवलं पाहिजे शेतकऱ्यांना. पण मग पीक- माझं एक तत्व काय आहे माहिती आहे का, मी बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगतो की भाजीपाला जे पीक आहे, मग त्याच्यामध्ये टोमॅटो असेल, तुमचं कारला असेल, दुधी असेल, काकडी असेल, वाल असेल, तुमची शिमला मिरची असेल, साधी मिरची असेल, भाजीपाला पिकामध्ये जर सातत्य आपण ठेवलं, बाजारभाव हे कधी लो होतील आणि कधी वाढतील, त्याच्यासाठी आपलं पीक आपल्या हातामध्ये राहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये क्वांटिटी जास्त भेटते, कारला पीक जास्त भेटतं, त्याच्यामुळे जाळ्यांची संख्या वाढते. भाव जरी कमी असला जाळ्या जास्त जातात आपल्यावाल्या, त्यामुळे थोडंफार आपला खर्च निघत चालतो. तुमची जी कळीसाठी किंवा कारलं जे आहे, कारलं येणं जास्त येणं झाडावरती, त्याच्यामुळे जाळ्यांची क्वांटिटी वाढते ना. मग ते आपण परवडतं. हे बाजूला बघतोय, आता हे बघा, आता उद्या तुमचा तोडा आहे, ठीक आहे, शेंडा चालू आहे, शेंडा. बऱ्यापैकी हिरवा झालाय आणि आपलं टार्गेट काय आहे की आपली ग्राफ्टिंगची हुंडी आहे आणि आपल्याला फेब्रुवारीमध्ये रिकट रिकट घ्यायचंय करायचं. आणि तोपर्यंत गप न बसता आपल्या हातामध्ये 2 पैसे सातत्याने कसे खेळते राहील आणि आपलं ग्राफ्टिंग पण चांगलं होईल. त्या संदर्भामध्ये काम करत असताना मित्रांनो, आता आपण आलो होतो त्या ठिकाणी वेगो मास्टर टेक्कॅल बोरान, त्यानंतर परत एकदा ड्रिपचं ॲप्लिकेशन देत असताना त्या ठिकाणी कारले पिकामध्ये
चांगल्या पद्धतीने शेंडा सुरू ठेवणं, भुरी रोगाचा प्रादुर्भाव येऊ न देणं आणि प्रत्येक शेंडा सुरू होताना प्रत्येक याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो की हे बघा, ही अशी कळी, हा जो शेंडा सुरू होतोय, ही कळी तुम्हाला मिळाली पाहिजे, ही छोटी कळी मिळाली पाहिजे, ही छोटी, ही तोडली मी आता, ही छोटी, ही मोठी अशी झाली पाहिजे, त्यानंतर अशी झाली पाहिजे, त्यानंतर अशी झाली पाहिजे, त्यानंतर अशी, त्यानंतर अशी. असं उत्पादन आपल्या हातामध्ये सातत्याने ठेवण्यासाठी अशा पद्धतीने या थंडीच्या दिवसामध्ये पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन, फवारणीचं नियोजन योग्य वेळी जर आपण सातत्याने ठेवत गेलो, तर आपण ज्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला 2-2.5 महिन्यापूर्वी की सर ग्राफ्टिंग करायचंय, सप्टेंबर एंड असेल, ऑक्टोबरमध्ये ग्राफ्टिंग करायचंय, कारले लावलेले आहे, मग कुठलं खत द्यायचं का नाही द्यायचं, त्या शेतकऱ्यांसाठी एक व्हिडिओ मी दिला होता. तो व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करा. आणि जे शेतकरी आता सध्या ग्राफ्टिंग केलंय किंवा ग्राफ्टिंग उंडी लावली, वरती वेलवर्गीय पीक आहे, त्या पिकाचं 2 महिने आपल्याला कसं संगोपन करून 2 पैसे हातात ठेवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा होता. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत आलात. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.